नवीन आहे प्रत्येक वेळी. संसारामध्ये सगळं बाहेरून आणावं लागतं. चहा संपला आणा, साखर संपली आणा, सगळं उठल्यापासून माणूस अखंड धडपडतोय. कशा करता? सुखालागी करीसी तळमळ, 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 सुखालागी करीसी तळमळ. पंढरीची जाय एक वेळ, पंढरीची जाय एक वेळ, अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. हरी तू पंढरीची जाय एक वेळ, हरी तू पंढरीची जाय, अवघाची सुख रूप होती, मग तू अवघाची सुख रूप होती. जन्मोजन्मीचे दुःख विसरशी, मग तू अवघाची सुख रूप होशी. या सुखासाठी आम्ही अखंड तळमळतोय. संसारात दुःख नाही, संसारच दुःखमय आहे, संसारच दुःख आहे. मग अशा दुःखमय संसाराचं व्यसन मला लागू देऊ नको. भर्तृहरी नावाचे एक सुभाषितकार होऊन गेले. त्यांनी नीतिशतक नावाचा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये माणसाला व्यसन असलं पाहिजे असं म्हणले बरं का. तुम्ही म्हणाल ताई काय बोलताय, कालपर्यंत आम्ही चांगलं ऐकत होतो आणि आज तुम्ही चक्क सांगताय व्यसन असलं पाहिजे. मग आमच्याकडे तर भली मोठी यादी आहे. व्यसन आणि फॅशन याच्या आहारी लागून आमची पिढी किती बर्बाद झाली. मी कशाला सांगायला हवं. घरं बर्बाद झाली, घराचे 2 तुकडे झाले. विधभर जमिनीच्या बांधाच्या तुकड्यासाठी सख्या भावाचा खून करणारी माणसं आज आम्ही समाजात पाहतोय. एखादा अपघात झाला रस्त्यावर तर त्याला मदत करण्यापेक्षा पहिला फोटो काढून सोशल मीडियावर माझ्याकडून पहिल्यांदा कशी बातमी जाईल याच्या मागे वखवकलेली आमची पिढी लागली आहे. आमची संस्कृती, आमचा समाज, आमचा देश